नमस्कार, मी असीम सरोदे. सतत जे भोंदू बाबा असतात त्यांचा आधार घेत चालणारं राजकारण आपण आता बघतो आहे. आणि या पार्श्वभूमीवर बागेश्वर धाम सरकार किंवा धीरेंद्र कृष्ण शास्त्री किंवा धीरेंद्र कृष्ण गर्ग असं नाव असलेला एक माणूस सध्या महाराष्ट्रात आणला गेलेला आहे. हा भोंदू बाबा आहे. चिटकी कारनामे, जादूचे कारनामे करणं, अंधश्रद्धा पसरवणं अशा प्रकारांसाठी हा प्रसिद्ध आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या अशा मूर्ख लोकांना बोलून जे राजकारण करू इच्छितात, गर्दी जमवू इच्छितात आणि त्या आधारे ज्यांचं राजकारण चालू शकते असं त्यांना वाटते, असे लोक खरं तर नेतृत्व करण्याच्या लायकीचे सुद्धा नसतात. लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांना निवडून सुद्धा द्यायला नको, जे अशा बिंडोक आणि मूर्ख लोकांना, टुकार लोकांना जे घेऊन गर्दी जमवतात. या पार्श्वभूमीवर बागेश्वर धाम सरकार, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, धीरेंद्र कृष्ण गर्ग असे तीन नावं, तीन ओळख्या असलेला माणूस छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीचा औरंगाबाद इथे आणला जातो आहे. आणि त्याला आणत असताना तिथे ज्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याच्या प्रसिद्धीसाठी औरंगाबाद शहरभर सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स, पोस्टर्स आणि मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. आता सामान्य माणसांनी निर्भयपणे भूमिका घेण्याची गरज आहे की अशा प्रकारे जे होर्डिंग लावतात, अशा प्रकारे जे बॅनर्स लावतात आणि शहराचं विद्रुपीकरण करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सगळ्यात पहिले तर एक लक्षात घेतलं पाहिजे की जे डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी आपण त्याला म्हणतो, त्या संदर्भात द महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट म्हणजे विरूपण किंवा विद्रुपण रोखणारा, प्रतिबंध करणारा कायदा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. याच्यानुसार जे कोणी विद्रुपीकरण करणारे पोस्टर्स, बॅनर्स, फलक लावतील, रंगवून ठेवतील कुठे कुठे सार्वजनिक ठिकाणी, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पोलीस स्वतः कारवाई करू शकतात, महानगरपालिका कारवाई करू शकते. पण सामान्य नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी अशा लोकांच्या तक्रारी केल्या पाहिजे. ते मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, जर अशा प्रकारे होर्डिंग्स सगळीकडे लावून शहराचं विद्रुपीकरण होत असेल तर त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा बागेश्वर धाम सरकार किंवा धीरेंद्र कृष्ण शास्त्री किंवा धीरेंद्र कृष्ण गर्ग अशा तीन चार नावांची माणसं आपण पाहतो, म्हणजे एकच माणूस पण तीन नावं, तीन वेगवेगळ्या ओळखी, असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे की अशा माणसांमध्ये गडबड असते. साधारणतः एका माणसाचं एक नाव असते, त्याची एक ओळख असते, त्याचा एक परिवार असतो. पण हे लोक तीन चार नावं धारण करतात आणि वेगवेगळ्या ओळखीने हे वावरत असतात. कारण हे मुळातच बदमाश असतात, कारण हे मुळातच अत्यंत बिंडोक आणि मूर्ख असतात. पण यांची हुशारी कशामध्ये असते की धर्मांध राजकारण पेटवायचं, जातीवर आधारित भेदभाव तयार करायचा, विषमता तयार करायची आणि मग काही लोक यांचाच वापर करून आपलं राजकारण करतात. आज या माणसाला कदाचित महाराष्ट्रभर फिरवण्यासाठी महाराष्ट्रात आणलं गेलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा कार्यक्रम आहे. सामान्य नागरिकांनी, सजग लोकांनी आणि जे मतदार आहेत औरंगाबादमधले आणि महाराष्ट्रातले, त्यांनी सगळ्यांनी आता निडर आणि निर्भय भूमिका घेतली पाहिजे. जेव्हा हा बागेश्वर महाराज बोलतो तेव्हा तो नेहमी धार्मिक कलह निर्माण करणार, धर्माच्या आधारे विषमता, भेदभाव आणि भांडण काहीतरी होईल अशा पद्धतीचं बोलणं त्याचं असते. या बोलण्याला आपण आवर घातला पाहिजे. सामान्य माणसांनी लक्ष ठेवलं पाहिजे की हा बागेश्वर धाम सरकार म्हणतो स्वतःला, तो काय बोलणार आहे. तो जर घटनाबाह्य काही बोलेल, तो जर बेकायदेशीर काही बोलेल, तो जर भांडण लावण्यासाठी आणि धर्माच्या आधारे कलह निर्माण करण्यासाठी काही बोलेल, तर या माणसाच्या तक्रारी प्रत्येक नागरिकांनी पोलिसांकडे दाखल केल्या पाहिजे. आपण पोलिसांकडे तक्रार करायची, त्याचा फॉलोअप करायचा, कारण की लक्षात ठेवा पोलीससुद्धा सरकारच्या दबावाखाली आहेत. अशा वेळेस काही पोलीस चांगले आहेत, त्या पोलिसांच्या मदतीने अशा गुंड, मूर्ख, बदमाश प्रवृत्तीचे सगळे जे लोक असतील त्यांच्यावर आपण कारवाई करण्यासाठी मागणी केलीच पाहिजे. आणि म्हणून मला छत्रपती संभाजीनगरमधल्या सगळ्यांना सांगायचं आहे की हा जो बागेश्वर धाम सरकार आहे त्याच्यावर लोकशाही मानणाऱ्या लोकांनी लक्ष ठेवायचं. आणि जर तो वाकडं तिकडं बोलला, असंवैधानिक बोलला, भांडण लावणारं काहीतरी बोलला, त्याच्यावर तक्रार दाखल करायची. उद्या बागेश्वर धाम सरकार हा महाराष्ट्रात फिरायला निघणार आहे. वेगवेगळे राजकीय लोक, जे टुकार आणि अत्यंत सुमार दर्जाचे लोक आहेत, ज्यांना स्वतःची काही अक्कल नाही, स्वतःची बुद्धिमत्ता नाही, पैशाशिवाय ज्यांचं राजकारण चालू शकत नाही, असेच लोक बागेश्वर धाम सरकारला बोलून गर्दी जमा करणार, हे महाराष्ट्राचं चित्र आपल्याला दिसते. त्यामुळे एकतर असे लोक जे बागेश्वर धाम सरकारला बोलवतील, या बाबाला बोलवतील,
त्याला आपण सगळ्यांनी अपात्र ठरवलं पाहिजे. त्या नेत्यांना मतच द्यायचं नाही, ते लोक फालतू आहेत असं समजून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडूनच द्यायचं नाही असं लोकांनी ठरवण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून बागेश्वर धाम सरकार ही एक प्रवृत्ती आहे. हे हिंदुत्ववादी लोक आहेत. मग काही जण मुस्लिमवादी असू शकतात, काही कट्टरवादी वेगळ्या जाती धर्माचे असू शकतात. कोणताही कट्टरवाद, तो भगव्या रंगाचा कट्टरवाद असो, तो हिरव्या रंगाचा कट्टरवाद असो की इतर कोणत्याही रंगाचा असो, अशा कट्टरवादी लोकांच्या विरोधात आपण केसेस दाखल करण्याची जबाबदारी घ्यायचीच आणि सामान्य नागरिकांनी पुढाकार घेतल्याशिवाय ही लोकशाही स्वच्छ होणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. बागेश्वर धाम सरकार असो किंवा कोणी अशा प्रवृत्तीचा माणूस असो, त्याला सोडायचं नाही आणि या लोकांना महाराष्ट्रातलं वातावरण खराब करू द्यायचं नाही, हे महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवायचं आहे.